विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये आपला एक नेहमी प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांना आपण जे नेहमी रुटीन शिक्षण देतो ते शिक्षण तर आपण देतोच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना इतरही चांगल्या प्रकारची माहिती असावी याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो की म्हणजे बाजारात काय होते आहे, समाजात काय होते आहे, राजकारणात काय होते आहे, कोणत्या दिवशी काय घडलेलं आहे. म्हणूनच आपण इथे दिन विशेष सुद्धा लिहिणं सुरू केलं आहे. सगळ्यांनी वाचलं असेल ना असते. तर त्यात बऱ्याच मुलांच्या लक्षात आलं की त्यात 1 नंबरवरच आपण लिहिलेलं आहे की आज राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे. कोणता दिवस आहे? राष्ट्रीय ग्राहक दिवस. म्हणजे काय, आपण सगळे कोण आहे? ग्राहक आहोत, है ना. तुम्ही पण ग्राहक आहात. तुम्ही काही ना काही वस्तू रोज खरेदी करता, तुमचे आईवडीलही घेतात. एखादा दुकानदार जरी दुकानदार असला तरी तो सुद्धा कोणाचा ना कोणाचा तरी ग्राहक असतो, बरोबर आहे की नाही. समजा एक कपड्याचं दुकान आहे, तर तो काय ग्राहक नाही आहे का? आहे की नाही तो ग्राहक. कारण की तो काय घेतो, समजा त्याला फळ घ्यायचे असले तर तो फळ्यावाल्याकडे जातो, भाजीपाला घ्यायचा असेल त्याच्याकडे जातो, त्यामुळे तो पण ग्राहक आहे. सरकार सुद्धा ग्राहक आहे. सरकार कसे काय ग्राहक आहे आता कोणी सांगू शकेल का? दुसऱ्या देशातून सामान आणते. अजून तुम्ही रस्त्याने येताना तुमच्या आजूबाजूला बघितलं असेल की स्वस्त धान्य दुकान अशी पाटी पाहिली असेल तुम्ही कुठे तरी, रेशनचं दुकान आहे ना, त्याच्यामध्ये स्वस्त धान्य मिळते. पण मग ते धान्य सरकार कुठून घेते विकत? लोकांकडून. म्हणजे सरकार सुद्धा कोण आहे? ग्राहक आहे. तर असे आपण सगळेजण ग्राहक आहोत. म्हणून आपली कुठे फसवणूक होऊ नये म्हणून हा राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो. 2 दिवस आहे ग्राहकांचे, एक आहे राष्ट्रीय ग्राहक दिवस आणि एक आहे आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस. तर हा दिवस का बरं साजरा करायचा? तर आपण म्हणजे ग्राहक लोकांनी आपल्या हक्काबद्दल जागरूक असलं पाहिजे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्याला ग्राहकांचे हक्कच माहीत नाही, तर त्यामुळे आपल्याला काय होतं, बऱ्याच वेळा आपली काय होऊ शकते, दुकानदार आपली फसवणूक करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर अनेक दुकानदार असे असतात जे रस्त्यावर विक्री करत असतात आणि त्यांच्याजवळ वजन मापायचं असते, काटातून, बरोबर आहे की नाही. आजकाल तराजू नसतो, कोणता असतो तो इलेक्ट्रॉनिक काटा. तर तो इलेक्ट्रॉनिक काटा बरोबर सेट केला आहे की नाही हे आपण पाहतो का? नाही. आपण डायरेक्ट त्यांनी दिलेल्या याच्यावर विश्वास ठेवून घेऊन घेतो. कधी कधी ते आपण पावभर मागतो, पण पावभरापेक्षा कमी माप आपल्याला येऊ शकते त्यांच्याकडनं. आणि अशा घटना घडलेल्या आहेत. पेट्रोल पंपावर सुद्धा जेव्हा आपण जातो तेव्हा काय होते की आपल्याला गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल मिळते, आपण घेऊन घेतो विश्वास ठेवून आणि चाललो जातो पुढे. परंतु अनेक लोकांबद्दल असे किस्से झालेले आहे की त्यांची गाडी समोरच थोड्या अंतरावर गेल्यावर बंद पडलेली आहे कारण की त्यात पेट्रोल कमी आढळलं. तर अशा प्रकारे ग्राहकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होऊ शकते. म्हणून पेट्रोल पंपावर सुद्धा माप असते. तुम्हाला जर असं वाटत असेल, विश्वास नसेल वाटत पेट्रोल पंपावाल्यावर की यांनी बरोबर पेट्रोल दिलं नाही आपल्याला, तर तुम्ही त्याला पेट्रोल मापामध्ये मागू शकता की आम्हाला 1 लिटर पेट्रोल या मापामध्ये दे. त्यांनी जर नाही दिलं तर असं तो म्हणून याच्या घाला, जर नाही दिलं तर तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता. त्याला द्यावंच लागते. तो तुम्हाला असं नाही म्हणणार का तुला काय विश्वास नाही का आणि आम्ही काय देत नाही का, बरोबर जा तू देत नाही आम्ही तुम्हाला माप, असं तो म्हणू शकत नाही. त्याला तुम्हाला माप द्यावंच लागेल आणि तुम्ही त्या मापात बरोबर 1 लिटर पेट्रोल बसते का बघा. मग नाही बसलं तर काय, तो आपल्याला योग्यरित्या पेट्रोल देत नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. गॅसचं सुद्धा तसं आहे. गॅसचं सिलेंडर आपल्याकडे येते, ते बऱ्याच वेळा लीक असते. आणि आजकाल शिवाय अजून ऑनलाईन खरेदी सुद्धा वाढलेली आहे. तुम्ही सुद्धा ऑनलाईन काही ना काही तुमच्या घरी घेत असाल. ऑनलाईन वस्तू घेण्यामध्ये सुद्धा अनेकांची फसवणूक झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकांना माहीत पडाव्या म्हणून ग्राहक दिवस साजरा केला जातो. आपले काही हक्क सुद्धा आहे ग्राहकांचे, ते हक्कही आपण या निमित्ताने जाणून घेतले पाहिजे. आपल्याला वस्तू निवडायचाही हक्क आहे. समजा जर आपण एखाद्या दुकानात गेलो, त्यांनी म्हटलं आपल्याला हाच शर्ट घे, तुले हाच शर्ट चांगला आहे, तुला हाच घ्यावा लागेल, आमच्याकडे हाच एक आहे, तर जमते का? नाही. त्याला आपण दुसरा मागू शकतो. उत्पादन जे आहे त्याची आपण निवड करण्याचा आपल्याला हक्क आहे की हे नाही आम्हाला हे पाहिजे, हे नाही आम्हाला हे पाहिजे. नंतर आपल्याला बिल घ्यायचं आहे, बिल सुद्धा आपण घेत नाही. बरेच जण, खूप लोक, 99% लोक, 98% लोक बिलच घेत नाही. पण दुकानदाराकडनं आपण बिल घेतलं पाहिजे. बिल घेतलं तर काय होते, सरकारच्या तिजोरीमध्ये सुद्धा टॅक्स जमा होतो. तर आपण दुकानांमधनं बिल घेण्याची सवय लावली पाहिजे. ग्राहक दिवस हा शाळांमध्ये मात्र फार कमी साजरा होतो. खरं तर हा कुठे साजरा व्हायला पाहिजे? शाळांमध्येच. कारण की जेव्हा तुम्हाला लहान वयातच कळेल की अरे नाही वा असं असते, तेव्हा तुम्ही मोठेपणी जागरूक ग्राहक बना, बरोबर आहे की नाही. आपण बऱ्याच वेळा वस्तू घेतो, खाण्याच्या वस्तू घेतो आपण, खाद्याचे पाकिट, त्याच्यावर आपण बघत नाही की एक्सपायरी डेट काय आहे. ते एक्सपायर झालेलं असते, आपण त्या दुकानदाराकडून घेऊन घेतो आणि खाऊन घेतो. अशा या गोष्टीमुळे आपल्याला तब्येतीवर आपल्या परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी जागरूक असलो पाहिजे. आपल्याला ग्राहक शिक्षणाचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे आपल्याला या कायद्या संदर्भातली किंवा वस्तू संदर्भातली किंवा अजूनही
वस्तू घेणे आणि विकणे या संदर्भातलं शिक्षण घेण्याचा सुद्धा अधिकार आहे, तक्रार करण्याचा सुद्धा अधिकार आहे. असे सगळे ग्राहकांचे अनेक अधिकार आहेत. आणि अजून याच्याबद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती द्यायची झाली तर अशी देता येईल की सरकार कायदा तयार करते की नाही, तर हा ग्राहक संरक्षण कायदा जो आहे भारतातला, हा लोकांनी मागणी केली सरकारला. लोकांनी मागणी केल्यावर तयार झालेला एकमेव असा हा कायदा आहे भारतामध्ये. तो 24 डिसेंबर 1986 रोजी लागू झाला. म्हणून आज ग्राहक दिन साजरा केला जातो. आणि यासाठी लढा दिला होता बिंदू माधव जोशी यांनी. त्यांच्या प्रयत्नामुळे हा कायदा झाला. तर असा आज 24 डिसेंबर आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. म्हणून तुम्हाला इथे ही माहिती देण्यासाठी बोलावलं होतं. घरी गेल्यावर सांगायचं आपल्या आईवडिलांना, ग्राहक दिवस आज आमच्या शाळेत साजरा झाला, आपले काही हक्क आहे, जेवढं तुम्हाला आठवेल तेवढं तुम्ही त्यांना घरी जाऊन सांगा. समजली सगळ्यांना माहिती? ठीक आहे. ते एवढंच ग्राहक दिनाबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी इथे एकत्रित केलं होतं.